अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आता भीषण वळणावर पोहोचला असून या देशांमध्ये सध्या प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली आहे। 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर ड्रोनने हवाई हल्ले केले। यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाला। त्यानंतर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील सत्ता बदलाच्या उद्देशानं लष्करी कारवाईची घोषणा केली। या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि शेजारच्या आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर शेकडो क्षेपणास्त्र डागली। त्यामुळे सबंध मिडल ईस्ट मधल्या देशांमध्ये भीतीचं आणि युद्धाचं वातावरण पसरलं। हे चित्र तर आपण पाहिलंच। त्यानंतर या युद्धामुळे जगात अस्थिरतेचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या दरांवर दिसून आला। युद्धाच्या भीतीनं गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसा काढून सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेत गुंतवायला सुरुवात केली। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दराने मोठी झेप घेतली। पण मंडळी, इथे एक प्रश्न नेहमी पडतो की जगात कुठलंही युद्ध असो किंवा तणाव निर्माण झालेला असो, मग संपूर्ण देश हे सोन्या चांदीमध्ये किंवा वेगळ्या धातूंमध्ये गुंतवणूक का करतात? त्यात त्या देशाचा काय फायदा असतो? याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच बाहेर आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धामुळे सबंध जग मंडळी सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत उभा आहे। त्यामुळे याचे दूरगामी परिणाम आता सगळ्या क्षेत्रात जाणवू लागले आहेत। 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी या लष्करी कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची खबर आली। या बातमीनं मिडल ईस्ट मधील परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाऊन या घटनेचे सगळ्यात मोठे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटलेले दिसून यायला लागले। या पडसादांमध्ये तेल, पेट्रोल, सोन्या चांदीने उसळी घेतली असून आयातीचा खर्च प्रचंड वाढण्याचा धोका निर्माण झालाय। 2 मार्च 2026 रोजी सराफ बाजार उघडतात सोन्याच्या किमती एकाच दिवसात मोठी वाढ पाहायला मिळाली। भारतीय बाजारपेठेत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,75,000 ते 1,80,000 रुपयांच्या पुढे गेला असून काही शहरांमध्ये जीएसटी सह आकडा 1,87,000 रुपयांपर्यंत पोहोचलाय। पण मंडळी, हे सोन्याचे भाव वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सुरक्षित गुंतवणूक। जगात जेव्हा जेव्हा युद्धाचे डग दाटतात किंवा दोन देशांमधील राजकीय संबंध ताणले जातात, तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत एक मोठी उलाढाल व्हायला सुरुवात होते। अशा अस्थिर असणाऱ्या काळात सामान्य गुंतवणूकदार असो किंवा अमेरिका, रशिया, चीन सारखे मोठे देश, या सगळ्यांचाच कल हा सुरक्षित गुंतवणुकीकडे झुकतो। सोन्या चांदीचे भाव अचानक वाढण्यामागे केवळ भीती हे एकच कारण नसून त्यामागे एक आर्थिक चक्र असतं। जेव्हा बॉम्बस्फोट किंवा सीमेवरच्या चकमकी सुरू होतात तेव्हा देशाची करन्सी आणि शेअर बाजार कोसळतो। त्यासोबत त्या शेअरवर असलेल्या लोकांचा विश्वास सुद्धा डगमगायला लागतो। लोकांनी गुंतवलेली रक्कम ही तोट्यात जाईल की काय अशी त्यांच्यात भीती निर्माण होते। अशा वेळी सोनं हा जगातील सगळ्यात जुना आणि विश्वासाचा सोबती म्हणून समोर येतं। त्याचं कारण म्हणजे सोन्याचं मूल्य कोणत्याही सरकारवर किंवा विशिष्ट देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून नसतं। या सोन्याच्या भाववाढीचं पहिलं मोठं कारण म्हणजे सेफ हेवन गुंतवणूक। युद्धाच्या काळात सगळ्या लोकांना शेअर बाजार कोसळण्याची भीती असते आणि बँकिंग व्यवस्था कोलमडायला लागते। अशा वेळी लोक आपला पैसा सोन्यात गुंतवतात कारण सोन्याला जागतिक स्तरावर मूल्य असतं। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे चलनाचं अवमूल्यन। जागतिक युद्धामुळे महागाई वाढते आणि डॉलर सारख्या करन्सीचं मूल्य वर खाली होतं, ज्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदार एखाद्या करन्सीपेक्षा धातूंवर अधिक भर देतात। तिसरं कारण म्हणजे पुरवठा साखळीतले अडथळे। रशिया किंवा युक्रेन सारखे देश खनिज आणि धातूंचे मोठे उत्पादक आहेत। त्यांच्यात युद्ध झालं की जगाला होणारा खनिजांचा आणि धातूंचा पुरवठा थांबतो। मग जगात या खनिजांची, धातूंची मागणी वाढू लागते। एकदा मागणी वाढली की भाव आपोआप गगनाला भिडायला लागतात। त्यानंतर सोन्याचे भाव वाढण्याचं चौथं कारण म्हणजे मध्यवर्ती बँकांचा असलेला साठा। युद्धाच्या काळात जगभरातील रिझर्व्ह बँका स्वतःचं परकीय चलन कमी करून सोन्याचा साठा वाढवायला सुरुवात करतात, जेणेकरून भविष्यातील आर्थिक संकटाचा सामना करता येईल। त्यानंतरचं पाचवं कारण म्हणजे ऊर्जा संकट। म्हणजे युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढतात, ज्याचा थेट परिणाम महागाईवर होतो आणि महागाईपासून वाचण्यासाठी हेजिंग म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं। याच पद्धतीने आपण जर इतिहासाकडे नजर टाकली तर आपल्याला युद्धाचा आणि सोन्याच्या भावाचा थेट संबंध दिसून येतो। 1979 मध्ये जेव्हा इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर आक्रमण केलं, तेव्हा सोन्याच्या भावात अभूतपूर्व वाढ झाली होती। त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच सोन्याचे भाव दुपटीने वाढून त्या काळातील उच्चांकावर पोहोचले होते। तसेच 2001 मधील अमेरिकेवरील 9/11चा दहशतवादी हल्ला असो किंवा 2011 मधील अरब देशातली अस्थिरता, प्रत्येक वेळी सोन्याने आपली किंमत नेहमीच वाढवली। अगदी अलीकडच्या काळात रशिया युक्रेन युद्धामुळे पॅलेडियम, निकेल आणि सोन्याच्या भावाने जागतिक बाजारात मोठे विक्रम प्रस्थापित केले होते।
रशिया हा जगातील सोन्याचा आणि अनेक महत्वाच्या खनिजांचा मोठा निर्यातदार असल्यानं निर्बंधांच्या भीतीनं या धातूंचे भाव रॉकेट सारखे वर गेलेले आपण बघितले. म्हणजे फक्त सोनच नाही तर चांदी, तांबे, निकेल आणि लिथियम यांसारख्या धातूंचे भावही युद्धाच्या काळात वाढतात. याचं कारण म्हणजे आधुनिक युद्धात वापरली जाणारी शस्त्र, क्षेपणास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये या धातूंचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. चांदी हे केवळ दागिन्यांसाठी नाही तर उद्योगांमध्येही तितकेच महत्वाचं आहे. जेव्हा युद्धाच्या काळात संरक्षण क्षेत्राकडून मागणी वाढते तेव्हा या खनिजांचा तुटवडा निर्माण होतो. अशा प्रकारे जगाच्या एका कोपऱ्यात लागलेली युद्धाची ठिणगी सबंध जगाच्या तिजोरीवर परिणाम करते आणि धातूंना सोन्यासारखं मूल्य प्राप्त करून देते. पण म्हणजे इथे प्रश्न एक निर्माण होतो की हे सोनं गुंतवून ठेवल्यामुळे युद्धातील देशांचा काय फायदा होतो हेच आपण पुढे बघूया. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सोनं हा देशाचा आर्थिक कणा म्हणून समोर येतो. युद्धात ढासळलेली अर्थव्यवस्था ठीक करण्यासाठी सोनं खूप फायदेशीर ठरतं. युद्धाच्या ठिणगीमुळे जेव्हा एखाद्या देशाच्या करन्सीवरचा विश्वास कमी होतो किंवा आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे या देशाचे व्यवहार थांबवले जातात तेव्हा केवळ सोनं असं साधन उरतं ज्याच्या बदल्यात अन्न, इंधन, शस्त्र खरेदी करता येतात. सध्याच्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाचा विचार केला तर या परिस्थितीचा सगळ्यात मोठा फायदा हा त्या देशांना आणि गुंतवणूकदारांना होईल ज्यांनी आधीच मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा करून ठेवला आहे. इराण किंवा मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ उद्ध्वस्त झाली तर कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडतील आणि त्यातून निर्माण होणाऱ्या जागतिक महागाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी जगभरातल्या बँका आणि सामान्य नागरिक सोन्याकडे धाव घेतील. अमेरिकेसाठी सोनं हे त्यांच्या डॉलरच्या वर्चस्वाला टिकवून धरायला एक आधार आहे तर इराण सारख्या देशासाठी निर्बंधांच्या काळात हे सोनं जागतिक व्यापाराचं छुपं माध्यम बनू शकतं. त्याचबरोबर इस्रायल सारख्या युद्धजन्य स्थितीत असलेल्या देशाला त्यांच्या अर्थव्यवस्थेवरचा दबाव कमी करण्यासाठी सोन्याचा साठा आत्मविश्वास देतो हे नक्की. म्हणजे आपल्या घरचे किंवा आपले पूर्वज देखील हेच तत्व वापरायचे. जर पैसे गुंतवायचे असतील तर ते सोन्यात गुंतवायचे. सासू सुनेला आर्थिक मदत म्हणून पुढच्या पिढीला सोनं द्यायची. लग्नात आजही मुलीकडचे मुलीला तिच्यासोबत मोठ्या प्रमाणात सोनंच देतात कारण त्यांना ठाऊक असायचं घरावर आलेलं आर्थिक संकट निस्तरण्यासाठी सोन्याचाच वापर होईल. तीच गोष्ट आपल्याला जगभरात या युद्धाच्या काळात सोन्याच्या रूपात पाहायला मिळते. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? जगात तिसरं महायुद्ध सुरू होईल का आणि त्यामुळे भारतात आर्थिक मंदी येईल का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.